बहुधा त्यांच्या आयांनी त्यांच्या वडिलांबरोबर कामाला लावलेलं दिसतंय. वा, सारं कसं शांत शांत वाटतं. पण ही शांतता किती लोकांच्या नशिबी येते. पुण्यनगरीतल्या इरसाल नमुन्यांना भेटल्याशिवाय तुम्हाला त्याचं महत्व नाही कळणार. तुमच्यापैकी जे कोणी पुणेकर आहेत त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही, पण जे कोणी पुणेकर नाही आहेत त्यांना चला पर्वतीवर बघायला. दमलीस? नाही. लग्न झाल्यावर एक ठरवलंय. काय ते? रोज पहाटे उठून असं पर्वतीवर फिरायला यायचं. खरंच? खरंच इथे सारं कसं शांत शांत आहे. पण काय बघ, तुला फिरायला आवडतं ना? हो, न आवडायला काय झालं, पण रोज सकाळी इतक्या पायऱ्या चढून मी नाही बा फिरायला येणार. तुला ठाऊक नाही, पहाटेच्या छानचा उठावाला पर्वतीवर किती छान आहे. पण बरं का शिस्ती, हो काय हो, काय झालं? चपला, या झाडाच्या पोकळीत चपला लपवतो मी. का हो, झाडाच्या पोकळीत चपला लपवायला ते काय तुला शमीचं झाड वाटलं की काय? आज इथे चपला ठेवायचा शेवटचा दिवस. का हो? हो, काल पलीकडल्या बागाखाली चपला ठेवल्या होत्या, नवीन जोड गेला, आज ही जागा गेली? आता कोणीतरी पाहिली म्हणजे गेलीच ना. अहो, तुम्हाला काय म्हणायचंय? मी काय तुमच्या चपला चोरू की काय? तसं नाही साहेब, तुम्ही नेणारही नाही कदाचित. काय? या मला सांगतो साहेब, या जगावरचा विश्वासच उडाला माझा, विशेषतः या चपलांच्या बाबतीत. अहो, काल नवीन जोड चोरीला गेला, आज परत त्या जुन्या चपला घालून फिरतोय. तुम्हाला सांगतो, या पुण्यातली प्रत्येक सार्वजनिक जागा म्हणजे केवळ कडवट आठवण आहे. अहो, चप्पल, छत्री, सायकल, माणसाचं काय काय आणि कुठून कुठून चोरीला जावं. का हो, तुम्ही लेखक आहात वाटतं? नाही, मी कंपोजिटर, न्यूजपेपर. माझं नाव कंदाराम परांडेकर. आपलं नाव? माझं नाव राजा पेंडसे. पेंडसे? पेंडसे म्हणजे बुधवार पेठेतले कापडवाले पेंडसे? ते नाही आहे. अच्छा अच्छा. रोज येत नाही वाटतं इकडे फिरायला? नाही. हा, म्हणूनच कधी दिसता येते. काय सहजासहजी माझ्या दृष्टीतनं सुटणं कोणी शक्य नाही. हो, समजलं तरी. अहो, काय म्हणून विचारलं नाही ते? का बरं? सांगतो ना, रोज या पर्वतीवर 21 वेळा चढतो आणि उतरतो मी. वा वा वा, 21 वेळा? हा, 21 वेळा फक्त आम्ही उतरू शकतो त्या टाळी. विनोद बरा होता, कदाचित चौकटीत टाकला असता. पण काय हो, तुमच्या त्या फेऱ्या करायच्या राहिल्या आहेत ना? हा, 17 झाल्या, फक्त 4 उरल्या. ओ, मग जाऊन या की, तुमच्या चपला इकडे सुरक्षित राहतील. हो, अगदी अगदी. बाई, काय बाई पुण्याच्या दिसत नाही. का हो, कशावरून? अहो, दुसऱ्याची चप्पल सांभाळायची कामगिरी स्वतःहून तुम्ही हातात घेताय, तेही या पुण्यात. तुम्हाला सांगतो बाई, या पुण्यात रस्त्यावर पडलेलं पैशाचं पाकिट एकदा सुरक्षित राहील, पण चप्पल आणि छत्री म्हणजे नावात काढू नका. काय खरं बोललं ना? बरोबर, अगदी बरोबर. नाही म्हणजे चुकीचं बोललो असेल तर जोड्यानं मारा. हो, अगदी अगदी. चुकीचं बोललो असेल तर जोड्यानं मारा म्हटलं मी. हा, समजलं ते. जोड्यानं मारा म्हटली, जोड्यावरची खोटी तुमच्या लक्षात नाही आली का? हो हो, आली ना. असं नाही ते. काय हो, पण तुमच्या त्या फेऱ्या करायच्या राहिल्यात ना? हो, जाऊन या, हे जाऊन या. माझं हो, सांगा. राहू द्या, राहू द्या. मी येतो. काही कंटाळा आला? नाही, पण थोडंसं बोलायला मिळावं म्हणून आपण इथं आलो ना. खरंच गंमत आहे ना. 8 दिवसापूर्वी आपण एक तुला भेटलो काय, आणि एक लग्न ठरलं काय, आणि ते पर्वतीवर फिरायला आलो काय. हो ना, 8 दिवसात 8 वाक्य सुद्धा बोलायला मिळाली नाही आपल्याला. खरंच
8 दिवसात 8 वाक्य सुद्धा बोलणार. अरे काकू, तुम्ही आम्हाला काय नमस्कार करताय? खरं म्हणजे आम्ही तुम्हाला करायचा. तुम्हाला कशाला नमस्कार करते? समोरच्या पिंपळाला नमस्कार केला मी. ओ, पिंपळाला केलात होय? आणि काय गो, गुलू गुलू बोलायला हीच जागा मिळाली वाटतं. खरंच ओ काकू, दुसरी जागा सापडली नाही. त्याचं काय ना, आमचं लग्न अजून व्हायचंय. बाई 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 बाई, लग्नाच्या आधीच का हे? अरे देवा परमेश्वरा, आई अंबाबाई, डोळे मिटू दे ग बाई माझे, डोळे मिटू दे व, डोळे मिटू दे. काय करायचं बाई? कठीणच आहे म्हणायचं आपलं. बरं ते जाऊ दे. का हो, तुमच्या घरी माणसांची किती वर्दळ असते हो. हो ना, आई वडिलांना पाहुण्याचा शौकच आहे. कोकणातून येणारा प्रत्येक माणूस आमच्या वड्याचा गेस्ट हाऊस म्हणून उपयोग करून घेतो. पंचायतच आहे म्हणायची. ते का बरं? नाही म्हणजे एकमेकांशी 2 शब्द शांतपणे बोलता सुद्धा येणार नाहीत आपल्याला. हे मात्र खरं आहे. दादाला र म्हणता येत नाही हे वहिनीला चक्क 1 वर्षानंतर कळलं. म्हणजे अगं 1 वर्षात त्यांना बोलला वेळच मिळणार नाही निवांतपणे. अरे बापरे, म्हणजे आमचा तंबोरा तर घरीच ठेवून यावा लागेल बहुतेक. तंबोरा म्हणजे तू गाणं शिकलीस की काय? मग एक म्हणणार का जरा? वा 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 वा, थांबू नका, चालू द्या. काय जात आहे गळ्याची. आम्ही म्हणतो ते हेच निघत नाही आमच्या नरड्यातून. 4 तास मेहनत दिसतो इथं पठारावर बसून, पण यांच्या गळ्यातनं काय जागा गेली बघा आता. काळू बुवा, तुम्ही तंबोरा घेऊनच फिरत असता वाटतं. नाही हो, तंबोरा आपली देवळात ठेवायची मॅनेजमेंट केली आहे, पण यांच्या काळात आताची गंमत निघाली ना, ती नाही निघाली ना. काय नरडं दिलं मला देवानी. अहो अहो अहो, इतक्या चांगल्या आणि सुंदर मुलीच्या गळ्याला नरडं काय म्हणतात? मग तोंडाला काय म्हणाल? थोबाड की मुस्काट? अहो, असं दुगणीत शिरू नका बाप्पा. अहो बाप्पा काय, माझं नाव राजा आहे. माझं नाव गुंडुबुवा. गुंडुबुवा हात कानागलेकर. आमच्या वडिलांचं नाव ऐकलं असेल तुम्ही? नाही? अरे काय नरडं होतं, काय नरडं होतं. जबरा तर नुसता तयार, सट्टा. सट्टा म्हणजे मी त्याला सट्ट्याचा शौक वगैरे होता की काय? शी, काहीतरीच काय. सट्टा म्हणजे सरळ जोरकस स्थान. मग बापुआ, तुम्हाला एक विनंती करू मी. संकोच नसता, बोला ना. हिंदोळातली चीज आहे का? लाल मेरी चमेली, लाल मेरी चमेली, लाल मेरी, लाल मेरी, लाल मेरी. वा, फारच सुरेख, अगदी सुरेख. शशी सर कटू आपण करणार. तुम्ही बसा बाप्पा. अहो बसा काय, जरा निवांतपणे बोलायला हवं म्हणून आलो होतो, आणि तुम्ही आपलं सगळं इकडे. अहो तुम्ही बसा, आम्ही बसतो तिकडं शिवगडाकडे नजर लावून. पण वहिनी साहेब, ती एकदा भैरवाची हरकत घ्या का? आणि आता ही हरकत कसली? हो, हरकत म्हणजे छोटीशी तान. मग म्हणते एकदा जरा. किती किती सांगू तुला, किती किती सांगू तुला, ओ किती किती सांगू अरे वा तुला. वा 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 महाराज, आपल्या गळ्यामध्ये गंमत आहे. म्हणजे मगाशी आम्हाला बनवलं की काय? किती 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 किती. छे, बसतो आता टोकावर शिवगडाकडे नजर लावून. पण तुमच्या गळ्यामध्ये खवा आहे, खवा. त्याचं काय बुवा, पुढच्याच आठवड्यात लग्न आहे आमचं, तेव्हा आता तरी आम्हाला निवांतपणे थोडं बोलू द्या. तुम्ही बोला, आम्ही काय तुम्हाला त्रास नाही. आम्ही बसतो आता शिवगडाकडे नजर लावून. पण त्या गाण्याच्या लग्नात गाणं ठेवणार की नाही? अहो जरूर ठेवू की, तुमचंच ठेवू. काय सांगता काय? अगदी. वा वा वा. पण एक विनंती आहे, बोला. तुम्ही आता प्लीज इथून निघा. हो मानतो, आम्ही काय तुम्हाला त्रास देत नाही. आम्ही बसतो रियाजाला. किती 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 किती. वा, काय जागा पण शोधली आहे बोलायला. खरंच कल्पना नव्हती ना, सकाळी सकाळी एवढी माणसं कडमडायला इकडे येतील म्हणून. पण कुठेतरी भेटायला हवंच होतं ना आपल्याला. ए, आपण माझ्या घरी जाऊया. झालं,
त्या दिवशी मला 2 तास सुद्धा बसवेना. आणि ते का बरं? हो, मी बडोद्याहून आले त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडे चहाला नव्हतं का बोलवलं? हा हा. छे छे, कसला तो गोंधळ. आणि काय हो, आपण सगळे चहा पिऊन उठल्यावर तुमचे काका एकदमच काय हो ओरडले. ओरडले? हो, हा, ते सवयीप्रमाणे. ए पोऱ्या, फडका मारे. हॉटेलवर ना ते आदर्शचे मजबूर विसरूनच गेले. घरी सगळी मंडळी चहा पिता येते. छी, सगळं घर अगदी डोक्यावर घेतलं होतं त्यांनी. खरंच परमेश्वरा, या सगळ्या मंडळींना पाठवायला तुला आजचाच दिवस सापडला होता. राम भाऊ, नाव यू कॅन आस्क. यू कॅन आस्क हरिभाऊ, मंडळाचे नियम काय? मला पाठ आहेत. मंडळाच्या नियमाप्रमाणे हे समाजविरोधी कृत्य आहे. अहो अहो अहो, तुम्ही काय बोलताय काय? जरा थांबा. हा कॉन्स्टिट्युशनल इश्यू आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल इश्यू आहे. अहो, इश्यू कसला? इश्यू तुमचाच आहे. अहो, अजून आमचं लग्न व्हायचंय आणि इश्यू कसला? हरिभाऊ, हे वाक्य लक्षात घ्या. घेतलं? अजून आमचं लग्न झालं नाही. अहो, तुमच्या लग्नाशी आम्हाला काय करायचंय? अहो, आमचं लग्न झालं, त्यांची तर 2 झाली. हो. पहिली गेल्यानंतर दुसरी. अगदी नियमाप्रमाणे. पण हे वाक्य तुमचं का? तुमचं. अजून लग्न झालं नाही आमचं. इंटू इन्व्हर्टेड कॉमास म्हटलं मी. हरिभाऊ, लिहून घ्या. अरे छा, पेन विसरलो. काय हरिभाऊ, काल वही विसरला, आज पेन विसरला. वेगळेपणासाठी रस आहे तुमचा. हो, जरा पेन द्या. आणि ते का बरं? हो, पेन द्या. तुमचं वाक्य लिहायचंय. पण काय हो, तुम्ही मंडळी कुठली? येरवडा की ठाणा? ते कळेल यथा अवकाश. हरिभाऊ, ती पेन्सिल घ्या. लिहून घ्या. अजून लग्न झालं नाही. इंटू इन्व्हर्टेड. 8 दिवस अवकाश आहे. तरी तुम्ही इथं का हो, तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकत होता की काय? अहो बाई, पर्वती ही एक पब्लिक प्लेस आहे. इथे चोरून ऐकायला कुणाचीही चोरी नाही. हा, तुम्ही मात्र आई वडिलांच्या नकळत येऊन इथे भेटलात. काय हो, चोरून ऐकायची चोरी नाही, हा. पण चोरून भेटायची चोरी बरी. हे समाज विरोधी कृत्य आहे. हे प्रकरण मंडळात फसायला लावण्यात येईल. आणि हे मंडळ कुठलं? हरिभाऊ, हे बघ. राजा, चल बघू इथून. चला. हरिभाऊ, नोटीस. नोटलं? काय ते? नवऱ्याला अरे राजा म्हणते. अहो, माझं नावच राजा आहे आणि अजून आमचं लग्न व्हायचंय. जर अजून लग्न झालं नाही तर तुम्ही इथे यावेळी आलात कसे? कसे? क्रॉस एक्झामिनेशन मध्ये बरोबर पकडलं की नाही राम भाऊ? अगदी बरोबर. नवऱ्याला नावाने हाका मारणं हे श्रुती स्मृती पुराण संस्कृतीत बसत नाही. श्रुती स्मृती श्रुती स्मृती पुराण. हा, ते मी तसला नवरा नाही. वेट राम भाऊ, let me ask. जर अजून नवरा नाही तर एक परपुरुष एका परस्त्री सोबत यावेळी इथे येतो कसा? काय हो हरिभाऊ, तुम्हाला आमच्या खासगी भानगडीत करायचंय काय? खासगी भानगड? मला वाटलंच खासगी भानगड असेल म्हणून. खासगी भानगड काय? मंडळातर्फे ह्यांच्या घरी निषेधाचा ठराव पाठवला आहे. पाठवा, त्याचा उपयोग करायला घरी खूप लहान मुलं आहेत. वाक्य अश्लील आहे. दुसरा ठराव. तोही पाठवा, त्यावर अजून एक कार्ड बसेल. घरात खूप आहेत. राम 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 भाऊ, किती गलिच्छ बोलतात हो हे. मला वाटतं मंडळाच्या जनरल बॉडी मीटिंगची सभाच घ्यावी लागेल. तीही घ्या, आम्ही सहकुटुंब येऊ. राजा, आता खूप झालं. चल बघू इथून. हो, काढा. काय काढू? माझ्या चपला काढा. हा काय इथेच तर आहे. हो मिस्टर, तुम्ही थांबा. कशाला? या चपला कुणाच्या? कोणाच्या म्हणजे आमच्या. पाहिलं साहेब, या माझ्या चपला काल गायब झाल्या त्या. कुठून घेतल्या या चपला? कुठून म्हणजे तांबाऱ्याकडून. हो,
बी चपला विकत नाही मलाही ठाऊक आहे. कुठल्या चांबाराकडनं घेतल्या? गल्लीत नाही आमच्या. कुठली गल्ली? राहता कुठे? अहो पण तुम्हाला नसत्या तांबाचं कशा करायच्यात कशा? गंगारामजी हे चौकटीत टाका. चौकटी आलात तर मी आता चौकीतच नेलो बघा. भाऊ, I was warning you बरं yesterday. अहो पण बाका खाली बेवारच्या स्थितीत पडल्या होत्या. पडल्या होत्या काय? पडल्या होत्या काय? चपला बाका खाली नाही तर का बाका वर ठेवायच्या? आता चपला इकडे. काय हो रामभाऊ, चपला चोरल्यानं नीती बिघडत नाही वाटतं. हे घ्या. आता काय घरी अनवाणी जायचं का आम्ही? येताना कसे आला होता तुम्ही? काढून असतं ना. हं? अहो गंगारामजी, तुमच्या जुन्या चपला देऊन टाका जरा. हव्यात? काढलंय माझं खेटत. निघा ऐकून नाही तर या पेअर चपला आहेतच. राजा आता शो नको हा उगाचच. चल तू इथून, चल चल. अगं थांब गं जरा, आत्ता कुठे रंग भरायला लागलाय. गंगारामजी होऊन जाऊ द्या. आली 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 आली. किती किती छे, किती किती अहो किती? अजून नाही आले. हो आत्ता आले की हो थांबा. किती 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 बुवा, तुम्ही जरा नरडे घासा. हो पावसाला लागणार दिसते. इथं काय प्रकार झालेला दिसतोय? काही नाही, काही नाही. काही नाही काय? प्रकार कसला हो? चप्पल चोरली आहे माणसाने माझी. चोर येताना अनवणी पायाने यायचं आणि जाताना दुसऱ्याच्या चपला घेऊन जातात. तुम्हाला काही लाज लज्जा शरम चला निघायचो. राम भाऊ, तुम्ही चला नाही तर मी निघतो. चला निघा. अहो रमारामजी, तुमच्या घरी दुसऱ्याचा कागद बनवण्यात येईल. किती किती अहो अहो आणि बुवा, तुमचं काय राहिलं? हो तेवढी एक जागा आहे का हो? किती किती यायला किती किती अहो तुम्ही जरा नरड घासून या. मसाला चालणार येतात. क्लोरात घालून नरड घासणार मी आता म्हणून. पण आपण आपलं नाव नाही सांगितलं. माझं नाव राजा पेंडसे. आणि वहिनी साहेबांचं शशिकला. हा. शशिकला नाही काही, शशिलेखा. तेच ते. अहो तेच काय महाराज, एवढी सुंदर चीज गळ्यावर बांधताय आणि रागाचं नाव ठाऊक नाही तुम्हाला अजून. त्याचं काय बुवा, आमची अजून पुरती ओळख झाली नाही. जरा विचारपूस व्हावी म्हणून बसलो होतो. हो तुमचा चालू द्या. आम्ही काही त्रास देत नाही. आम्ही जातो आपलं क्लोरास घेऊन नरड साफ करायला. लग्नाच्या गाण्याचं तेवढं नक्की ठेवा. अगदी नक्की. किती किती सांगू किती. चल राजा आता पर्वतीवर नाही तर पर्वती उतरता उतरता तरी दोन शब्द शांतपणे बोलूया. खरंच आपण उतरता उतरत काहीतरी बोलू. इथं बसूया. शहरातल्या त्या गजबजलेल्या वातावरणातून पर्वतीवर आल्या किती छान वाटतं ना. हो ना, इथं कसं कुणाचा त्रास नाही आणि कुणाचा उपद्रव नाही. सगळं कसं शांत शांत आहे.